माझं नाव अमला रामचंद्र भागवत. 1977 साली माझ्या सासूबाई रुक्मिणीबाई भागवत यांच्या प्रेरणेने आम्ही आमच्या घरातच सहवास सोसायटीत बालवाडी सुरू केली. बालवाडी सुरू करण्यामागे उद्देश एवढाच होता की जवळपासच्या मुलांना चालत जाण्याच्या अंतरावर शाळा असावी, कारण 3 वर्षाच्या मुलांना इथून कर्वेनगरहून गावात नेणं खूप त्यावेळेला अडचणीचं होतं. आमच्या घराचं नाव पुनर्वसू, म्हणून आम्ही बालवाडीलाही नाव पुनर्वसू बालक मंदिर असं दिलं. आणि पहिल्या दिवशी फक्त 2 मुलं आमच्या इथे आलेली होती. वर्षाच्या शेवटी 20 मुलं बालवाडीत झाली. त्याच्यानंतर पालक इतके मागे लागले, तुम्हीच पहिली सुरू करा ना, आणि म्हणून आम्ही प्राथमिक शाळाही सुरू केली. ते साल होतं 1989. पण प्राथमिक शाळा सुरू करायची म्हटलं की संस्था रजिस्टर करणं आलं, आणि अभिजात एज्युकेशन सोसायटी अशी एक शैक्षणिक संस्था आम्ही स्थापन केली. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता नव्हती, ही एवढी वाईट गोष्ट होती. आणि आमची शाळा तर मराठी माध्यमातूनच चालणारी होती आणि त्याचा आम्हाला अभिमान होता. आणि 9 साली सुरू झालेला हा आमचा लढा 13 साली संपला, आणि त्या वर्षी आमच्या माध्यमिक शाळेलाही मान्यता मिळाली. आमच्या शाळेचा इयत्ता 10वीचा गेले 9 वर्ष रिझल्ट 100% लागतो आहे. मध्यंतरीच्या काळात पालकर यांनी ग.रा. पालकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्हाला काही देणगी दिली, आणि त्यामुळे आम्ही प्राथमिक शाळेचं नाव ग.रा. पालकर प्राथमिक शाळा असं केलं. 27 साली 50 वर्ष या बालवाडीची पूर्ण होणार आहे. आमच्या शाळेत येणारी बहुसंख्य मुलं लोअर मिडल क्लासमधली असल्यामुळे आणि आमच्या शाळेला स्वयं अर्थसहाय्यित असा शिक्का मिळालेला असल्यामुळे मुलांकडून जेवढी फी मिळते त्याच्यावरच आमची शाळा चालते. आणि म्हणून आम्ही समाजाला आवाहन करतो की आमच्या मुलांना फीमध्ये सवलत देण्यासाठी आपण काही मदत करू शकाल तर ते खूप स्वागतार्ह आहे. आम्हाला लॅबोरेटरी आणि अप टू डेट कम्प्युटर लॅब करायची आहे. प्रत्येक गोष्ट पैशानेच मोजता येते असं नाही, तर मुलांनासुद्धा गोष्टी सांगायला, मुलांशी खेळायला असे देखील जे लोक सहभागी होऊ शकतात त्या लोकांचीही आम्हाला गरज आहे. अर्थात या सगळ्याला ईश्वराचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा पाठिंबा याची खूप गरज आहे. धन्यवाद. 36हून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयुरोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा.